ही कहाणी आहे झॉंग नावाच्या व्यक्तीची, जो मूवीची स्टोरी लिहितो, पण त्याला स्वतःच्या लिहिलेल्या स्टोरीवर मूवी बनवायची असते. त्याकडे एवढे पैसे नसतात की तो स्वतःच्या लिहिलेल्या मूवीवर स्टोरी बनवू शकतो. पण तो गरिबीच्या या परिस्थितीला पूर्णपणे कंटाळून गेला होता आणि दुसऱ्या दिवशी तो त्या प्रोड्युसरला भेटायला जातो ज्याच्यासाठी तो काम करत असतो. तिथे जाऊन बघतो तो प्रोड्युसर एका रायटरला खूप मारत असतो, कारण त्याने त्याची कहाणी टाईमवर लिहिली नाही. आणि हे बघून झँग खूप घाबरून जातो, कारण त्याने पण त्याची कहाणी पूर्ण केलेली नसते. याच्या आधी की प्रोड्युसर त्याला मारेल त्याआधी झँग त्याला सांगतो की माझी कहाणी पूर्ण झाली नाहीये. तो त्याची चूक ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्याकडे 1 महिन्याचा कालावधी मागतो. पण प्रोड्युसर त्याला फक्त 4 दिवसाचा कालावधीच देतो आणि 4 दिवसानंतर कहाणी पूर्ण करून आण असं सांगतो. झँग तुझं निराश होऊन घरी येतो आणि कहाणी लिहायला सुरुवात करतो. 1 पेज 2 पेज असं करून करून तो खूप पेज लिहितो. त्याला काहीच सुचत नव्हतं. तेव्हा तो बाजूला असलेला पार्सल उचलतो, जो पार्सल त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी पाठवलेला होता. त्या पार्सलमध्ये एक पत्र होतं, पण झॉंग तो पत्र वाचता वाचता झोपून जातो. आणि तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये त्याचे आजोबा येतात आणि त्याला एक कहाणी सांगत असतात. ते त्याला सांगतात, आपल्या जुन्या घराच्या खाली करोडोचा सोना लपवलेला आहे, पण आपल्या त्या जुन्या घराला तोडून आता तिथे जेल बांधण्यात आलेली आहे. सोना हा विहिरीच्या जवळ आहे. हे सगळं ऐकल्यानंतर झॉंगला जाग येते आणि तो उठतो आणि तो पार्सल घेतो, जो पार्सल त्याच्या आजोबांनी पाठवलेला. त्या पार्सलमध्ये एक जुन्या घराचा मॅप असतो. तो त्या मॅपला घेऊन जेलच्या मॅपशी जोडतो आणि तो मॅप त्या जेलच्या मॅपबरोबर परफेक्ट जोडला जातो. हे बघितल्यानंतर त्याला समजतं की हा स्वप्न खरा होता. त्यानंतर तो खूप खुश होतो. पण प्रॉब्लेम एकच असतो की जेलच्या आतमध्ये जायचं कसं आणि गेलो तरी सोनं बाहेर आणायचं कसं. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. तो त्याच्या शेजारचा लॅपटॉप घेतो आणि छतावरून खाली फेकून देतो आणि त्याचा शेजारी त्याची पोलीस कंप्लेंट करतो. एक छोट्याशा कारणावरून त्याला जेलमध्ये पाठवण्यात येतं आणि त्याला त्याच जेलमध्ये पाठवतात ज्या जेलमध्ये तो सोना लपवलेला असतो.